पार्वती शिवासोबत लग्न करण्यासाठी खूप इच्छुक होती. म्हणून तिनं मदत घेतली प्रेमाच्या देवतेची, Kama. कामदेवाची. तो खरा प्रेमाचा देव आहे. सहसा प्रेमाचा देव तुम्हाला पूर्णपणे मूर्ख बनवतो. तर तो एका झाडामागे लपला आणि एक फुलांचा बाण मारला शिवाच्या दिशेने. तो बाण त्याला लागला आणि त्याने डोळे उघडले. ध्यानावस्थेतून बाहेर आला आणि तिथे सुंदर पार्वती बसलेली होती. आणि अचानक त्याच्या आत काहीतरी हललं आणि तिच्याबद्दल इच्छा निर्माण झाली. मग त्याला राग आला, माझ्यासोबत हे कोणी केलं? आणि त्याने पाहिलं, कामदेव झाडाच्या मागून स्वतःच्या यशाकडे पाहत होता. मग तो म्हणाला, मूर्खा, तू माझ्या साधनेत व्यत्यय आणलास आणि ही इच्छा माझ्यात निर्माण केलीस. आणि त्यानं तिसरा डोळा उघडला आणि त्याला जाळून राख केलं. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्याही प्रकारची इच्छा, वासना बाहेरून नाही तर आतून निर्माण होते. म्हणून शिवाने कामदेवाला जाळून राख केलं. म्हणजे असं नाही की त्यानं झाडामागे असलेल्या कोणाला तरी पाहिलं आणि जाळलं. जेव्हा त्यानं पाहिलं की इच्छा त्याच्या आतून निर्माण होत आहेत, त्यानं त्याचा तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा हा आतला डोळा आहे, बाहेर पाहण्याचा डोळा नाही. हे दोन डोळे जग पाहण्यासाठी पुरेसे आहेत. हे दोन डोळे जे काही भौतिक आहे ते सर्व पाहू शकतात. आता तुम्हाला असं काही पाहायचंय जे भौतिक नाहीये, तर पाहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत वळणं. मग जर तुमच्याकडे असा डोळा आहे जो आत पाहू शकतो, तर तो तिसरा डोळा आहे. कपाळावरचा एखादा जास्तीचा अवयव किंवा छिद्र नाही. तिसरा डोळा आंतरिक आयामाला म्हटलं गेलंय. दोन डोळे भौतिक गोष्टी पाहण्यासाठी, अभौतिक गोष्टी पाहण्यासाठी तिसरा डोळा आहे, जो आतला डोळा आहे. ते कपाळाबद्दल का बोलत आहेत? कारण त्याचं स्थान तिथे आहे. आज्ञाचक्र हे भुवयांच्या मधलं चक्र आहे, जी एक आंतरिक दृष्टी आहे. कारण हे सर्व आत वळण्याबद्दल आहे.